शुभप्रभात. शिमला एक्सप्लोर केल्यानंतर आपण आज मनालीला जाणार आहोत. मनालीला जाता जाता रस्त्यामध्ये कुलूला रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेणार आहोत आणि कसोलला गरम पाण्याचे झरे आणि गुरुद्वारा बघणार आहोत. तुम्ही आमच्याबरोबर हा प्रवास एन्जॉय करण्यासाठी तयार आहात ना? जेव्हा आपण शिमलाकडून कुलूकडे जातो तेव्हा आपल्याला हा पंडो डॅम बघायला मिळतो. नितळ निळाशार पाणी आपल्याला इथे बघायला मिळेल. शिमला ते मनालीचा प्रवास वेडावाकड्या घाट रस्त्यांमुळे भयंकर आणि थकवणारा जरी असला तरी उंच उंच पर्वतरांगा आपल्याला अचंबित करून टाकतात आणि खोल दऱ्या आपल्याला भयभीत करतात. यार आप भी थोड़ा सा ऐसे बैठे, इतना भी नहीं अंदर आना है. रिवर जो ये रिवर है सबसे कम लेवल आजकल है, ठीक है. ओके, अगर आपका हाई वॉल्टर होता ना, जितना कन्वेंस उन्हें आपको किया ना कि राफ्टिंग करने के लिए फोर्स किया ना, उतना फोर्स नहीं होगा फिर, ठीक है. उसमें फिर आप दोनों कैंसिल है. उसमें ओल्ड लोग नहीं चलेगा, छोटा बच्चा नहीं चलेगा, ठीक है. सब कैंसिल रहता है. हाई वॉल्यूम रहता है यहाँ पर मई जून में. उस टाइम इसका कम से कम 5 गुना ज़्यादा पानी रहता है. वहाँ से लेकर यहाँ तक फुल रहेगा, एक भी स्टोन नहीं दिखेगा. जेव्हा आपण शिमल्यावरून मनालीकडे जातो तिथे कुलू हा एक एरिया आहे आणि कुलूमध्ये आम्ही रिव्हर राफ्टिंगसाठी आलो आहोत. ही जी नदी आहे ही व्यास नदी आहे आणि त्याच्याबरोबर पार्वती नदी, ह्या दोन्ही नदींचा संगम इथे होतो आणि त्या नदीमध्ये आपण आज इथे रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेतो आहे. रिव्हर राफ्टिंग करताना तुम्ही बघू शकता की आजूबाजूला सुंदर निसर्गाचं वरदान असलेला कुलू हा प्रदेश आहे आणि त्याच्या बाजूला उंच असे डोंगर आहेत. त्या डोंगरांच्या मधून ही व्यास नदी तिचा मार्ग काढत पुढे जाते. कुलूवरून रिव्हर राफ्टिंग केल्यानंतर आम्ही मणिकरणसाठी निघालो. जवळजवळ तिथून 2 ते 2.5 तास आम्हाला या ठिकाणी पोचायला लागले. इथे सुंदर असा चंद्रोदय झालेला आहे. आम्हाला खूप उशीर झाला ॲक्च्युली इथे यायला, कारण की इथून पुढे आम्हाला मनालीला सुद्धा जायचं आहे. आणि इथे तुम्हाला बघायला मिळतील हॉट वॉटर स्प्रिंग. खूप थंडी वाजते. हे जे तुम्हाला दिसतं ही आहे पार्वती नदी आणि या पार्वती नदीच्या इथेच हे हॉट वॉटर स्प्रिंग आहे. ॲक्च्युली सल्फरचा वास येतो इथे. हे मंदिर आहे. अशा प्रकारे सगळं धुकं असं वाटतंय आणि त्याच्याच बाजूला इथे समोर आहे गुरुद्वारा. थंडी वाजते का खूप? मनालीला बहुतेक बर्फ पडत असावा त्याच्यामुळे इकडे थंडी वाढली खूप. आणि हा गुरुद्वाराच्या इथे हाच आहे. इथे एका बाजूला कुंड तयार केला आणि इथे वाफ बघा किती येतं. लोक इथे आंघोळ करतात. खूप गरम पाणी आहे.